खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. फिर्यादी संभाजी अप्पाजी कोडगे, वय वर्ष 31, व्यवसाय वाहन चालक, राहणार 53, अंडे प्लॉट, संभाजी महाराज चौक, सोलापूर. हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. पुरुषोत्तम बर्डे यांचे चौत्रा पुणा नाका गणेश उत्सव मंडळ आहे. या मंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर शिंदे हे रिक्षा चालक आहेत. कोडगे आणि शिंदे एकाच मंडळाचे सदस्य आहेत. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री 11:15च्या सुमारास जुना पुणा नाका येथील पावन गणपती मंदिरासमोर संभाजी कोडगे हे त्यांच्या मित्रांसोबत जेवण करून येऊन मित्रांसमवेत थांबले होते. कोडगे हे त्यांच्याकडील असलेल्या दुचाकी वाहन क्रमांक MH13 BF 7040 वरून त्यांच्या राहत्या हांडे प्लॉट संभाजी महाराज चौक सोलापूरकडे मार्गस्थ होत असताना गणेश शिंदे यांनी कोडगे यांचा पाठलाग करून रस्त्यातच संभाजींना अडवून शिवीगाळ करत "तू माझ्याकडे बघून थुंकतो का?" असा जाब विचारत शिवीगाळ करू लागले. संभाजी कोडगे यांना "मी असले कोणतेही कृत्य केलेले नाहीये" असे शिंदे यांना सांगितले. तरी ऐकण्याच्या मानसिकतेत नसलेल्या सुधाकर शिंदे यांनी त्यांच्याकडील असलेला चाकू काढला आणि जीवे मारण्याची धमकी देत "तुला लई मस्ती आली आहे, तुला आता खल्लास करतो" असे म्हणून दमदाटी करू लागले. त्यावेळी बाजूला उभे असलेले अमृत थिटे, श्रवण खटाळ यांना हे दृश्य निदर्शनास आले. यावेळी थिटे आणि खटाळ दोघांनी शिंदे यांची समजूत काढून सुधाकर शिंदे आणि संभाजी कोडगे यांना घटनास्थळावरून पाठवून दिले. आपल्या जीवितात सुधाकर शिंदे यांच्याकडून धोका असल्याचे संभाजी कोडगे यांनी सुधाकर शिंदे, वय 50, राहणार अभिमान श्रीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर यांच्या विरुद्ध फौजा चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर शिंदे विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 126, 2, 351, 3, 352, शस्त्र अधिनियम 1959 नुसार 4 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस शिपाई रमेश भद्रशेट्टी हे करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.